पेडणेकर, आमचे स्कोरर प्रदीप देऊलकर यांच्यासोबत सामन्याची सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवर ही पहिली विकेट. मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं आणि पहिल्याच बॉलवर मिथुन नाईकाचा फटको थेट फिल्डरच्या हातात. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. पार्थ मसूरकर, पार्थ जेवलं तू? जेवून इलेलो असा पार्थ आणि आता बंदुकीत पेट सुद्धा भरून इल्लो, त्यामुळे दुपारच्या सत्रात अजून काहीतरी नवनवीन गोष्टी तुमका ऐकाक मिळतील. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. पंकजने टिपलेलो पहिल्या चेंडूवरचो ह्यो झेल होतो. श्री स्टार होडावडे संघाक बसलेलो पहिलो धक्को. नो चान्स कारिवडे या नावावर गतवर्षी होडावडा संघान केलेलो पराक्रम मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचो. त्याचबरोबर यावर्षी आमदार चषक घावणार होडावडा संघान विजयश्री प्राप्त केली. त्या होडावडा गावातून देसी बॉईज होडावड्यासारखो एक व्यावसायिक संघ तयार झालो आणि आज या स्पर्धेसाठी श्री स्टार होडावडे गावातील अजून एक दर्जेदार संघ मैदानावर. सामन्याची सुरुवात झाली. कृतिका 11 सातारा संघान केलेली गोलंदाजीची सुरुवात. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. परत एकदा बॉलिंग मार्कवर विनोद. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेत 9 खेळाडू सर्कलच्या आत, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या पहिल्या आडी, त्यामध्ये एक लॉंग ऑनवर आणि एक डीप मिड विकेटवर. इनसाइट आउट खेळण्याचा प्रयत्न होतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, दुसऱ्यासाठी वळली पावला आणि 2 धावेनिशी धावसंख्या बदलली. नुकतीच सुरुवात झाली धावसंख्येची. 2 बॉल आणि 2 रन. थोडीशी अडखळती सुरुवात असा खरी. सायकरेंच्या दिशेने दिसणारो समीर चव्हाण, त्याला साथ देणारो संदेश भगत, या जोडीकडसून थोडीशी दर्जेदार भागीदारी गरजेची. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. अजून एका विकेटचा पतन. शुभमने टिपलो एक सुंदर झेल आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 या धावसंख्येवर 2 for 2. नवीन फलंदाज मैदानावर जाताना दिसतलो दुर्वांकुर केळुस्कर. 2 बाद 2 ही नाजूक अवस्था. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 रन, तिसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज दुर्वांकुर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. मदन इली, चटक चांदणी इली, शुक्राची चांदणी इली, पण मैदानावर कोण करतलो लखलखाट. दुर्वांकुरचा फटको लॉंग ऑनवर फिल्डर थोडंसं लांब रवलो आणि झेल घेण्यापेक्षा सुद्धा चेंडू अडवण्यावर ज्यांनी 2 धावा या चेंडूवर दुर्वांकुरच्या खाती आणि 2 धावा श्री स्टार होडावडेच्या खाती. 4 चेंडूंचं सरलो खेळ. रन झाले 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातलो 5वं चेंडू घेऊन परत एकदा बॉलिंग मार्कवर दिसतलो विनोद. नवीन फलंदाज दुर्वांकुर केळुस्कर सोबत संदेश भगत, जे का अजून स्ट्राईकवर येणं बाकी असा. गती परिवर्तनाचा चेंडू होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. उरलेला काम विकेट किपरने केला पूर्ण. शुभम विकेट किपर म्हणान आतापर्यंत खूप चांगली कामगिरी. एक झेल शुभमच्या हातात येऊन पडलो म्हणण्यापेक्षा शुभम त्या झेलापर्यंत पोचलेलो. अजून एक गती परिवर्तन. वारंवार गतीवर बीट केला सलग 2 बॉलवर या षटकामध्ये विनोदच्या एका सुंदर यशस्वी षटकाची झाली सांगता. डबल ब्रेक थ्रू या षटकात मिळवून दिलो विनोदने. पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो. रन झालो. स्कोर झालो 4 2 गड्यांच्या मोबदल्यात.
धुरीचा खेळ समाप्त झालो 4 रन्सावर. मैदानावर उपस्थित मातोंडचे सुपुत्र आमचे मित्रवर्य दत्ता धुरी. दत्ता, तुमचा सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत असं आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडसून. रामचंद कांबळी बॉलिंग मार्कवर दिसतलो. आपल्या वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी. एक अनुभवी खेळाडू बॉलिंग मार्कवर. रामचंद कांबळी टेनिस क्रिकेटचा जवळपास 20-25 वर्षांचा अनुभव बॉलिंग मार्कवर. आणि समोर पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर संदेश भगत. हाय आर्म ॲक्शन असा प्रदीप ॲक्शन बघ किती सुंदर. म्हणजे एक अनुभवी खेळाडू. मागच्या 15-20 वर्षात बरेच उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी बघितलेले असत. रामचंद कांबळी ज्यांचं नाव असा. पहिलो चेंडू डॉट बॉल. 7 ते 8 पावलांचा नियंत्रित रनअप आणि राऊंड विकेट गोलंदाजी. हाय आर्म ॲक्शन आणि त्यामुळे पिचकडसून मिळणारी मदत. चेंडू समाप्त झाल्यानंतर त्याच वेगात मागे व परतणं आणि आपला बॉलिंग मार्कवर येणं या एका व्यावसायिक खेळाडूचं लक्षण असं. कारण ओव्हर संपवण्यासाठी आणि इनिंग संपवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळेची मर्यादा असता आणि त्यामुळे रामचंद कांबळी अगदी चोख ही जबाबदारी पार पडताना आणि आंतरराष्ट्रीय मैदानावर 1 ओव्हर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा रेकॉर्ड असा रवींद्र जडेजा यांच्या नावावर. भारत इंग्लंड वन डे सिरीजमध्ये कटक वन डेमध्ये रवींद्र जडेजा यांनी तो विक्रम केलेलो. रामचंद कांबळी चौथो चेंडू. यावेळी बॅट आणि बॉलचा झालो संपर्क 1 रन्सासाठी. तर त्या कटक वन डेमध्ये रवींद्र जडेजा यांनी पूर्ण ओव्हर समाप्त केलेली मोजून 73 सेकंदांमध्ये. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असा. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी ओव्हर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा रेकॉर्ड कटक वन डेमध्ये इंग्लंड विरुद्ध रवींद्र जडेजा यांच्या नावे फक्त 73 सेकंदांचा कालावधी. आणि रामचंद कांबळी आतापर्यंत 4 बॉल अगदी त्याच वेगान पूर्ण करताना. 5वो चेंडू. अजून एक शॉर्ट पिच. शॉर्ट अंपूल. यावेळी डीप शॉर्ट स्क्वेअर लेग कडून झाली चूक. डीप स्क्वेअर लेगवर पोचलो चेंडू. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 रन पूर्ण. रामचंद कांबळी थोडेसे नाराज असत खरे. अगदी बरोबर नाराज होणं. चेंडू खूप सुंदर होतो. 5 बॉलमध्ये 3 धावांचा खर्च. एकूण स्थिरावली धावसंख्या 7 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7. संदेश भगत आणि दुर्वांकूर केळुसकर ही जोडी मैदानावर. शेवटच्या चेंडूवर अखोट टप्प्याच्या चेंडूवर पुलचं फटको. डीप स्क्वेअर लेगवर पोचणारो 1 पूर्ण. दुसऱ्यासाठी वळली पावला आणि या 2 धावेनिशी रामचंद कांबळी यांच्या वेगवान षटकाची झाली सांगताच्या आवरीत. रामचंद 5 रन आणि 2 षटकांचा खेळ सरलो एकूण 9 रन्सावर. 9 for 2 ही कामगिरी. पहिली बॅटिंग करताना 2 ओव्हरीत 3 स्टार ओढावडे संघाची. ओढावडे संघाच्या नावात 3 स्टार असा. पण फलंदाजी करताना किमान 3 स्टार 5 स्टार 7 स्टार फलंदाजी करणं गरजेचं असा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा यो धावफलक. 9 for 2. थोडीशी अडखळती सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर कृतिका 11 सातारडा संघाच्या वतीन दाजी. प्रत्येक नावाचं वेगवेगळं प्रदीप अर्थ असतं आणि दाजी कोकणात आपल्यासाठी दाजी ह्या फक्त एक नाव असा. पण घाटमाथ्यावर गेलात तर दाजी ह्या एक नाता असा, रिलेशन असा. आवडीन प्रेमान भावजिंका दाजी म्हणण्याची पद्धत असा पश्चिम महाराष्ट्रात. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण बॉलर दाजीकडसून डॉट बॉल रवलो. संदेश भगत थोडंसं स्ट्रगल चालू असा मैदानावर. जेव्हा आपणाक मैदानावर स्ट्रगल करण्याची पाळी येतात तेव्हा भगत ह्या आडनाव लक्षात ठेवचा लागतात. ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर खूप मोठं केलेलो संघर्ष असा. किशोर भगत ह्या नाव असा. तिसऱ्या ओव्हरीचो तिसरो बॉल. मिड विकेटच्या दिशेने 1 पूर्ण. ओव्हर थ्रो होता होता वाचलो खेळाडू पण रनआउट मात्र आपल्या संघाक मिळवून दिल्यान. संदेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. 21 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 10 for 3.
चित्रपटांच्या चालीवर मराठी गाणी तयार व्हायची, पण या गाण्याने एक वेगळा इतिहास रचलेलो. ज्या मराठी गाण्याच्या चालीवर हिंदी गाणं तयार झालं आणि त्याच्यावर कॅटरीना कैफ सुद्धा नाचली. पार्थने वाजवलेला गाणं जत्रा या चित्रपटाचा. पण मैदानावर कोणासाठी भरतली जत्रा आणि कोणाचं उलागतलो बाजार. 10 धावा 3 गाण्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज राजेश पेडणेकर समोर दाजीची गोलंदाजी. बघा ज्या प्रकारे दाजीची गोलंदाजी ह्यो खेळाडू होतो शैलेश माडखोलकर. शैलेशच्या गोलंदाजीची आठवण करून देणारी ही शैली असा. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, पुलचा फटको, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या जागे काय झाला काय कळणार नाही. वारंवार शॉर्ट स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक चुका करताना, कधी तो पॅव्हिलियन एंडच्या दिशेन, कधी फार एंडवर, पण स्क्वेअर ऑफ द विकेट खूपच खराब क्षेत्ररक्षण प्रदीप आतापर्यंत. या 2 धावेनिशी धावसंख्या 12, 1 डझन. नवीन फलंदाज राजेश पेडणेकर, अजून एक अनुभवी खेळाडू. जुने जाणते खेळाडू असत. क्रिकेटचं एक मोठं सोडून दिलो चेंडू विकेट किपरसाठी. व्हाईट बॉल. पंच राधाकृष्ण पेडणेकर. स्पर्धेत राधाकृष्ण पेडणेकर आपल्या गावातल्या युवा आणि अनुभवी खेळाडूंचो संघ घेऊन स्पर्धेत उतारले आणि मोठमोठ्या संघांचा पराभव करून राधाकृष्ण पेडणेकर यांनी केळूसची स्पर्धा यावर्षी जिंकली. 51,000 रुपयांचं बक्षीस. गेल्याच आठवड्यात मला वाटतं 13 एप्रिलला ती स्पर्धा समाप्त झाली होती आणि त्या तारखे दिवशी राधाकृष्ण पेडणेकरने एक अजून माहिती आपल्या नावे केलो. ते राधाकृष्ण पेडणेकर पंचांच्या भूमिकेत या डबल निशी 15 धावा 15. दाजीचो शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलसाठी कदाचित अजून मेहनत करूची लागतली असं वाटत असतानाच डॉट बॉल. कारण राजेश पेडणेकर हे बॉल खेळण्याऐवजी बरेच आत गेले. चेंडू शेवटच्या क्षणी लेग स्टंपवरसून विकेट किपर शुभमपर्यंत पोचलो आणि 3 ओव्हरीचो खेळ सरलो. रन झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावांच्या सरासरीन. 15 फॉर 3. आणि प्रदीप सर पहिल्या 3 ओव्हरीत जितके रन झाले त्यापेक्षा जास्त रन शेवटच्या ओव्हरीत जर झाले तर ती फायटिंग टोटल असतली. आणि समोर असणारो कृतिका 11 सातारा संघ बऱ्याच लांबवर सुनिलो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही दक्षिण सीमारेषा असा. साताराचा पूल ओलांडल्यानंतर आपण पेडणे तालुक्यामध्ये प्रवेश करतो गोमंतक भूमीत गोवा राज्यात. त्या साताऱ्याचा संघ मैदानावर बॉलिंग मार्कवर शुभम. 3 ओव्हरीपर्यंत जे का विकेट किपर म्हणून बघितलं तो शुभम दिसतलो बॉलिंग मार्कवर. पहिलो बॉल. आखूट टप्प्याची गोलंदाजी. हाफ टॅकर. थोडीशी पीच कळसून मिळणारी मदत. या पीचचं वैशिष्ट्य असा मातीचा पीच आणि त्यामुळे ही पीच, ही खेळपट्टी, ही भूमी कधी बॅटर कधी बॉलरला फेवर करणारी. मिडॉनच्या दिशेने प्रयत्न तर सुंदर झालो. क्षेत्ररक्षण बघा प्रदीप, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. शॉट मिडॉनच्या दिशेन. सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये बालाजीकडसून. एकेरी धावसंख्या 16. 16. इनिंगचे शेवटचे 5 बॉल. राजेश पेडणेकर 4 बॉल शेवटचे बाकी. पहिलो होतो डॉट शुभमचं, दुसऱ्यावर सिंगल. शेवटचे 4 बॉल, रन झाले 16. लॉफ्टेड शॉट मिड विकेटच्या कपड्यावरसून. मोये मोये डेंगे डेंगे. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 षटकार. इनिंगचा हे पहिलो षटकार होतो. ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोअरर प्रदीप देऊलकर, जे स्वतः उत्कृष्ट समालोचक म्हणून स्पर्धेत सहभागी असतात, मात्र आयोजन समितीक सहकार्य करताना सध्या स्कोररची भूमिका बजावताना. षटकारानंतर एक धावबाद राजेश पेडणेकर यांचा अनुभव. यावेळी
श्री स्टार होडावडे संघाच्या कामी येताना. एकेरी धाव या चेंडूवर रन झाले 23 फॉर 4. मॅथ्यूजने सगळ्यांका दाखवून दिला आंतरराष्ट्रीय स्तरावरचो गेल्या 150 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासातलो ह्यो पहिलो टाइम आउट झालेलो खेळाडू होतो. श्रीलंकेचो अँजेलो मॅथ्यूज बांगलादेश संघाविरुद्ध अँजेलो मॅथ्यूजच्या नावे ह्यो अनोखो विक्रम नावे झालो. खरं तर ह्यो नकोसो विक्रम होतो. अँजेलो मॅथ्यूज जगातलो पहिलो टाइम आउट झालेलो खेळाडू. महाराष्ट्राचा सुद्धा एक खेळाडू सध्या टाइम आउट झाल्यामुळे चर्चेत असा. प्रदीप उडालो कारंजो. रामचंद कांबळी चेंडूच्या खाली विकेटचा झाला पतन आणि या विकेटनिशी स्थिरावली धावसंख्या 23 या धावसंख्येवर. गाजवलेलो महाराष्ट्र संघाचा सुद्धा रणजीमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असो एक खेळाडू गेल्याच महिन्यात टाइम आउट झालो. आणि या खेळाडूचं नाव तुमका सगळ्यांका माहिती असतला. वैशिष्ट्य म्हणजे तो खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असा. नवीन फलंदाज मैदानावर गौरव नाईक. पाकिस्तानमध्ये एक स्पर्धा चालू होती आणि पाकिस्तानचा एक राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू टाइम आउट झालो प्रदीप. आणि त्याचं कारण काय होतं? दुपारी जेवल्यानंतर तो झोपलो तो उठाकच तयार नाही. म्हणजे टाइम आउट होण्यासाठी सुद्धा वेगवेगळी कारणं लागतात. अँजेलो मॅथ्यूज टाइम आउट होण्यासाठी हेल्मेट या कारण होता. बाकी सगळ्यांची वेगवेगळ्या कारणं. यावेळी कव्हरच्या दिशेन बॅकफुट पंच. एक रन तर नक्की. दुसऱ्याचो प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज धावबाद. अजून एक रनआउट. या इनिंग मधलो तिसरो रनआउट. इनिंग 25.
जाऊया परत एकदा मैदानावर. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ आयोजित श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसऱ्या पर्वाची ही देखणी स्पर्धा. त्या स्पर्धेतला पहिला बक्षीस 55,555, दुसरा बक्षीस 33,333 आणि ही दोनही बक्षिसं प्रायोजित केलीत. सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी प्रदेश अध्यक्ष, सन्माननीय आमदार आणि माजी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांनी विजयासाठी 25 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी, स्ट्रायकर एंडवर शुभम, संघाचो विकेट किपर, बॉलिंग मार्कवर पंकज आणि नॉन स्ट्रायकर एंडवर पंकज आणि बॉलिंग मार्कवर गोट्या. या सामन्यानंतर लगेच सामना होतो विनरमध्ये पहिल्या सामन्याचं विनर यशोदा वॉरियर सांगेली. कॅप्टन जरा जवळपास थांबा. यशोदा वॉरियर सांगेली, तुमका विनंती, कॅप्टन तयार ठेवा टॉससाठी आणि टॉसला येतानाच तुमचा निर्णय ठरवून या, ही महत्त्वाची सूचना. पहिलो चेंडू फुल टॉस आणि ज्या प्रकारे प्रदीप पहिल्या इनिंगमध्ये विकेट गेलेली पहिली बॅटिंग करताना श्री स्टार होडावडे संघाची, त्याच स्टाईलमध्ये कृतिका 11 सातार्डे संघाचं विकेट जाता. सेम बॉल, सेम शॉट, सेम रिझल्ट, नन फॉर वन. नाचणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हे वैशिष्ट्य असा, नाचणी जरी खूप कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली, घराघरात नाचणीची भाकरी वर्षभरात कधी नाही कधी केली जाता. खास करून खयच्याही आजारपणात पेशंटसाठी खूप उपयोगी अशी प्रोटीन आणि सत्व देणारा ह्या पीक असा नाचणीचा. आणि विकेट किपरच्या मागे दिसणारी ही नाचणीची रोपा. फुलटॉस, हे फुलटॉस पंचांनी ठरवलं. बिमर अबव दी वेस्ट आहे, इलो नो बॉलचो इशारो. आणि क्रिकेटमध्ये बदललेले नियम, प्रत्येक प्रकारच्या नो बॉलवर फ्री हिट. जेमतेम बचाव करण्यासाठी तुमच्याकडे असं 24 रन आणि त्याचो बचाव करताना ह्यो नो बॉल फ्री हिट किती महागडो ठरतलो बघ्या. स्ट्रायकर एंडवर येतलो तो पंकज. धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर. 2 बॉल 2 रन. पंकजसाठी पहिलो बॉल जो असतलो फ्री हिटचो. फ्री हिट असा फ्री हिट ह्या वाक्य ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर प्रसिद्ध केला ते उत्कृष्ट मराठी समालोचक अमोल जमदाडे सर. शेवटच्या दिवसाचा खास आकर्षण या स्पर्धेचा. खूप सुंदर मराठी कॉमेंट्री तुमका शेवटच्या दिवशी ऐकाक मिळतली. सोबत असतले हिंदी समालोचनाचो गोड आवाज रेडिओ कॉमेंटेटर अशोक नाईक सर. आज प्रदीप देऊलकर, मी बादल चौधरी, सुमेध काळसेकर. उद्याच्या दिवसासाठी नेमळ्याचो गोड आवाज भूषण नाईक, सोबत सुमेध काळसेकर आडेली. प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे कॉमेंटेटर आणि ही पर्वणी खास तुमच्यासाठी श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीकडसून. बालाजी आणि पंकज, स्ट्रायकर एंडवर बालाजी, सबमरीन डिलिव्हरी. मालवणी मराठी भाषेत जे का भूमिगत म्हटला जाता, भुई सपाट म्हटला जाता, तो सरपाटी बॉल, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 3 रन्सावर. 25 धावसंख्येचा टार्गेट. 6.25 सरासरी प्रत्येक ओव्हरीमध्ये करूची. पण पहिल्या ओव्हरीमध्ये गोट्यान खूप बऱ्यापैकी प्रेशर क्रिएट केलो. थोडीशी साईड आर्म ॲक्शन, शॉर्ट मिड विकेट स्क्रीनवर फील्ड करेपर्यंत 1 रन. गोट्याची ॲक्शन, साईड आर्म ॲक्शन क्रिकेटमध्ये जे का म्हटली जाता, जी साईड आर्म ॲक्शन पहिल्यांदाच प्रसिद्ध केली श्रीलंकेच्या लसित मलिंगन. काही गोलंदाजांची शैलीसुद्धा आगळी वेगळी. लॉफ्ट करण्याचा होतो प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगवर बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू, जोपर्यंत राजेश पेडणेकर एकमेव षटकार ज्यांनी मारलो पहिल्या इनिंगचो, येतं करतं थ्रो करेपर्यंत 1 रन. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या 5 बोटांच्या एका थापटावर
5 रन्सावर. 25 पाठलाग, रवले बॉल 18, गरज 20 रन्सांची. संदेश भगत, संदेश घेऊन संदेश बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडवर एक बाजून सेट बॅटर पंकज. पंकज म्हणजे कमल दल जे का म्हटलं जातं, कमळाचा फूल जे का म्हटलं जातं पंकज. कमळ आणि भुंगो म्हणजे घुंगुरट जे का म्हणतो यांचं एक वेगळा नातं असतं. काय नातं असतं. रन झाले 5. बालाजी नॉन स्ट्रायकर एंडवर, संदेश बॉलिंग मार्कवर आणि कमलदल पंकज स्ट्रायकर एंडवर. रिव्हर्स पूल लांब लचक. हा शेवटच्या क्षणी नशिबाची साथ, फिरवलेला स्टेरिंग आणि बदललेली दिशा. जाऊचा होता बांद्याक आणि चेंडू पोचलो चांद्याक. ज्या चेंडूवर एक डिक्लेअर रन मिळतलो असा वाटत होता त्या चेंडूवर पंकजला मिळाले 3 रन आणि धावसंख्या 8 रन्सावर. खराब शॉट सिलेक्शन असा सुरुवातीक वाटलेला, कारण या मैदानावर रिव्हर्स पूल स्विच हिट फक्त सिंगल देऊ शकतात. पण नशिबाची साथ मिळाली पंकजला. 3 धावेनिशी 8 धावफलक, 25 पाठलाग, 17 बॉल 17ची गरज. अजून एक शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. एक पूर्ण थोडस तोल नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने गमावलेलो बालाजीन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 9 रन्सावर. 16 धावांची गरज. 16 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र शिल्लक चेंडू आणि विजयाचा गणित हातात हात घालून फिरताना 16 बॉल 16 समोर समान चाललेला ह्या गणित. परत एकदा रिव्हर्स पूल करण्याचो आताताई प्रयत्न. अंगलट चेंडू निर्धाव. डॉट बॉल स्थिरावली धावसंख्या 9 या धावसंख्येवर. पाठलाग कृतिका 16 धावांची गरज. घोषित क्षेत्रापर्यंत चेंडू पोचलो 1 रन. चेंडू आणि धावा यांचा गणित प्रदीप जवळपास समांतर चाललेला असताना रिव्हर्स पूल स्विच हिट अशा रिस्क भरलेल्या फटक्यांची निवड पंकज का करता, हे थोडंसं विचार करण्यासारखं आणि चिंतेचा सुद्धा विषय असू शकता. संदेश संधी होती धावचित करण्यासाठी. पंकज सुरक्षित क्षेत्रात. अंडरआर्म वेगवान थ्रो 1 रन. धावसंख्या 1-1 11 11. एका गड्याच्या मोबदल्यात परत एकदा नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या नेल्सनला 1 डोळो 1 कान 1 आणि 1 हात नाही होतो त्याच्यावरसून नेल्सन नाव पडला असा सांगितला जातं. पण प्रदीप खरी गोष्ट काय असा, नेल्सनचा जो फोटो प्रसिद्ध झालो या दरम्यान सुटलेलो जेल. खूपच कमी धावांची पुंजी आणि वारंवार खराब क्षेत्ररक्षण. सुटलेलो झेल आणि एकेरी धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचा खेळ सरलो 12 रन्सावर. तर प्रदीप ज्या नेल्सन बद्दल आपण बोलावतो म्हणजे जे का 1 डोळो 1 कान आणि 1 हात नाही म्हणा नेल्सन फिगर प्रसिद्ध झाली, पण त्याचा छायाचित्र ज्या इतिहासात प्रसिद्ध असा त्या छायाचित्रात तर त्याचा हात, त्याचे दोनही हात, त्याचे दोनही कान आणि दोनही डोळे शाबूत दिसतात. म्हणजे नक्की काय खरा आणि काय खोटा आपण थोडंसं इतिहासाचा अभ्यास जास्त करणं गरजेचं असतं. रन झाले 12 आणि गरजेची असा 13 रन्सांची रन चेंडू शिल्लक असत 12. कंपल्सरी चेसिंग. मैदानावरची टीम मीटिंग जरा कमी करा. चला लवकर लवकर सामना चालू करा. अजूनही 3 मोठे सामने आजच्या दिवसाचे बाकी आणि या 3 सामन्यांसाठी सगळ्यांका उत्सुकता. सकाळच्या सत्रामध्ये 2 संघ राजाराम वॉरियर्स तवडे जयतीर तुळस
क्वालिफाय झाले शेवटच्या दिवसासाठी. या 4 टीममधले खयचे 2 संघ असतले. यशोदा वॉरियर्स सांगेली विजयी सुरुवात, सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघाविरुद्ध श्री स्टार होडावडे आणि कृतिका 11 सातार्डे. दुसरो सामनो 25 पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरीत रन झाले 12 आणि बॉलिंग मार्कवर येतो सागर सावंत. सागरचं पहिलं बॉल, पंकजचो आकार मुटको, चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट माटवार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. आणि मधु यांचं गाजलेलं चित्रपट, त्याचा गाणं तुमच्यासाठी पार्थने वाजवलेला. 2 खेळाडूंच्या मत्सून चेंडू सीमारेषा पार, दोघे बसले रांदीत आणि चेंडू पोचलो पांदीत. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. चौकारांची धावसंख्या 22 रन्सावर, फक्त 3 पावलांनी विजय दूर. पंकज मैदानावर कमालीची आक्रमक फलंदाजी दाखवताना. सटीक यॉर्कर, टोक म्हटलं जातं. एकेरी धाव. पंकज तयारीत होतो या यॉर्करसाठी. पंकज आणि बालाजी या दोघांमध्ये झालेली खूप सुंदर भागीदारी. तिरुपती बालाजी सारखीच एका बाजून खंबीर काम, त्या बालाजीची आडवी बॅट, एका रनचा जो प्रयत्न, पंकजने मिळवलेली स्ट्राईक, झालेलं ओव्हर थ्रो आणि सामनो समाप्त. या सामन्यात विजयश्री प्राप्त करून कृतिका 11 सातार्डा संघाने दिली विजयी सलामी. लगेच सामना होतो कृतिका 11 सातार्डा संघाचो यशोदा वॉरियर सांगली संघाविरुद्ध. दोनही कॅप्टन चला टॉस साठी करूया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेक. पण तोपर्यंत या सामन्याचा सामनावीर कोण असा त्याची घोषणा करतले आमचे स्कोरर प्रदीप देऊलकर. तोपर्यंत जाऊया डीजे पार्थ.